तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रदीप देवडी. तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वजण कसे काय आशा करतो की सर्वजण बरेच असतील. तर मित्रांनो, आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्या विषयाचे नाव आहे पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, शास्त्र भाग आहे मत्ते अध्याय 13 आणि वचन आहे 1 ते 9 पासून. मी वाचन सर्वांनी काही लक्ष देऊन ऐकायचं. आणि मित्रांनो, आपण पाहतो हेडलाईनमध्ये की पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत, आणि हाच आपला काय विषयाचे नाव आहे. मित्रांनो, प्रथम वचन मी वाचतो. त्या दिवशी येशू घरातून निघून समुद्र किनाऱ्याशी जाऊन बसला. या ठिकाणी काय सांगते की त्या दिवशी प्रभू येशू घरातून निघून काय समुद्र किनाऱ्याशी जाऊन काय बसला. तेव्हा लोकांचे थव्याचे थवे त्यांच्याजवळ आले. तेव्हा लोकांचे थव्याचे थवे त्यांच्याजवळ जमले, म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. या ठिकाणी काय सांगितलं की जेव्हा प्रभू येशू काय समुद्र किनाऱ्यावर जाऊन काय बसला, तेव्हा काय लोकांचे थव्याचे थवे त्यांच्याजवळ काय आले. तेव्हा प्रभू येशू काय केला, मचव्यात म्हणजे तारवात जाऊन काय केला, बसला. आणि पुढे वाचतो वचन 3. मग त्याने त्यांना दाखल्याने पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला. आणि या ठिकाणी आपण पाहतो की तेव्हा जो प्रभू येशू त्या किनाऱ्यावर जाऊन बसला, तेव्हा काही लोकांचे थव्याचे थवे त्याच्याकडून काय शिक्षण ऐकायला काय जमले असता. प्रभू काय त्यांना पुष्कळ दाखल्याने त्यांनी पुष्कळ गोष्टी त्यांना काय केल्या, सांगितल्या. आणि त्यातून एक मग काय दुसरा त्यांना दाखला सांगितला, तो काय आहे या ठिकाणी काय सांगितलं वचन 3 मध्ये. मग त्याने त्यांना दाखल्याने पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला. या ठिकाणी काय सांगितलं की पेरणारा पेरणी करावयास निघाला. मित्रांनो, सध्याची जी काय वेळ आहे ती काय पेरणी करण्याची काय वेळ आहे. आणि या ठिकाणी काय आहे आपल्या आजचा विषय काय पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत. तर आपण वचन 4 वाचूया. आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. या ठिकाणी काय सांगितलं की पेरणारा बी काय पेरावयास निघायला असता, काही बी काय झाले वाटेवर पडले आणि ते काय पाखरांनी येऊन काय केले, खाऊन टाकले. वचन 5 वाचूया. काही खडकाळीवर पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. आणि वचन 6. आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते, म्हणून ते वाळून गेले. या ठिकाणी काय झालं वचन 5 आणि 6 मध्ये की काही बी काय ते खडकाळीवर पडले, म्हणजे खडक दगडावर काय केले, पडले. तेथे काय त्यास फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते काय लवकर उगवले. या ठिकाणी काय की माती खोल नसल्यामुळे काय ते लवकर उगवले. आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले, म्हणजे काय कोमून गेले व त्यास मूळ नव्हते, म्हणून ते वाळून गेले. काय गेले, वाळून गेले, सुकून गेले. वचन 7 वर्ष. मित्रांनो, काही काटेरी झाडामध्ये पडले, मग काटेरी झाडांनी पाडून त्याची वाढ फुटवली. आणि काही चांगल्या जमिनीत पडले, मग त्याचे कोठे 100 पट, कोठे 7 पट, तर कोठे 30 पट असे पीक आले. या ठिकाणी काय सांगितलं की वचन 7 मध्ये की काही बी काय केले, काटेरी झाडामध्ये पडले. आणि काटेरी झाडामध्ये काय बी पडल्यामुळे मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ फुटवली. काटेरी झाडामध्ये काय बी पडल्या असल्यामुळे काय काटेरी झाड सुद्धा वाढले आणि बी सुद्धा वाढले. काय त्यामुळे काय काटेरी झाडांनी वाढून ते काय बियाची काय केली, भाताची काय केली, वाढ फुटवली, म्हणजे वाढू दिले नाही. आणि 8 वचनामध्ये सांगितलं की काही बी काय चांगल्या जमिनीत पडले, मग त्याचे कोठे 100 पट पीक आले, तर कोठे काय 60 पट, तर कोठे 30 पट असे पीक आले. ज्याला कान आहे तो ऐकू. या ठिकाणी शेवटच्या वचनात कशा 9 मध्ये की ज्याला कान आहे ते काय करो, ऐकू. काय सांगितलं की कुठे लास्टच्या काय वचनामध्ये सांगितलं की काही चांगल्या जमिनीत काय केले, बी पडले, मग त्याचे काय कोठे 100 पट पीक आले, तर कोठे काय 60 पट, तर कोठे 30 पट असे काय पीक आले. आणि पुढे सांगितलंय की ज्याला कान आहे तो ऐकतो. तर मित्रांनो, आपण पाहतो की पेरणी करणारा काय पेरणी करायलाच निघाला. तो पेरीत असता काय काही बी वाटेवर पडले, आणि काही बी काय काटेरी झाडामध्ये पडले, आणि काही बी खडकावर पडले, आणि काही बी काय चांगल्या जमिनीवर पडले. आणि चांगल्या जमिनीवर पडले ते काय केले, वाढले, तर कुठे 100 पट पीक आला, तर कुठे काय
60 पट पीक आला तर कुठं 30 पट पीक आला. तर मित्रांनो, हे दाखला जो आहे तो काय स्पष्टपणे एक उदाहरण दिलेलं आहे की पेरणी करणाऱ्याच्या दृष्टाने, म्हणजे पेरणीची ही काय पेरणीचा वेळ असताना ते काय पेरणीचा दाखला त्यांना सांगितलं की पेरणी करण्याचं उत्तर. हे का सांगितलंय की मनुष्याला जे काय ते वचन देव सांगतो ते समजण्यासाठी काय पेरणी करण्याचा काय दाखला दिलेला आहे, एक उदाहरण दिलेलं आहे. तर मित्रांनो, सध्याची वेळ जी आहे ती काय आहे पेरणीची आहे. तर मित्रांनो, कोणाची पेरणी झाली आहे, कोणाची पेरणी नाही झाली आहे, तुम्ही काय करू शकता कमेंट करून मला सांगू शकता. माझी तर पेरणी नाही झालेली आहे, कारण आमच्याकडे काय आहे गुरंढोरं फार आहेत, त्याच्यामुळे काय कंपाऊंड नसल्या कारणामुळे आम्ही काय आवणी करत नाही 2-3 वर्ष झाली. तर मित्रांनो, आपण काय काय बघितलं की पेरणी करण्याचा दृष्टांत बघितला, आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की काय काय पेरणारा पेरणी करता काय काही बी काय पडले वाट्यावर पडले, काही बी खडकावर पडले, आणि काही बी काय पडले काटेवर पडले, आणि काही बी काय काटेरी झाडामध्ये पडले, आणि आपण पाहिलं की काही बी काय चांगल्या जमिनीत पडले. तर मित्रांनो, आपण पाहतो की आपण जेव्हा काय करतो पेरणी करतो त्याच्या आधी आपण काय करतो काटेरी जे झाड असतं ते आणि जे खडक म्हणजे दगड असतात ते आपण काय करतो काढतो. सर्व काय करतो जो काय आपण हे भात पेरण्याआधी काय जे शेतामध्ये असतात कचरा किंवा दगड हे सर्व आपण काढतो, आणि नंतर काय आपण करतो भात पेरतो. तर मित्रांनो, जे आपण बघितलं आजचं वचन प्रभू येशू म्हणाला की काय पेरणी करण्याचा दृष्टांत, पेरणी करण्याच्या दृष्टांचे आपण काय स्पष्टीकरण पाहूया की नेमकी पेरणी कशाची आहे. मित्रांनो, आपण पाहिलं की नेमकी पेरणी कशाची आहे हे येशू कशाविषयी काय लोकांना शिकवतात, कुठल्या पेरणीविषयी शिकवतात हे आपण वचनामधून पाहणार आहात. तर आपण पुढं वचन पाहूया. तर मित्रांनो, पुढं वचन आहे मत्ती 13 आणि वचन आहे 18 ते काय 23 पर्यंत, आणि हेडलाईन आहे पेरणी करणाऱ्याच्या दृष्टांताचे स्पष्टीकरण. या ठिकाणी सांगितले की पेरणी करणाऱ्याच्या दृष्टांताचे म्हणजे उदाहरणाचे काय स्पष्टीकरण. नेमकी कुठली पेरणी आहे ते आपण बघूया. तर मी 18 वचन वाचतो. मित्रांनो, आता तुम्ही पेरणाऱ्यांचा दाखला ऐकून घ्या. या ठिकाणी सांगितले की आता तुम्ही जो पेरणाऱ्याचा दाखला ऐकला त्याचे स्पष्टीकरण काय करा ऐकून घ्या. कोणी राजाचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे. या ठिकाणी काय सांगितलंय की कोणी राजाचे काय करतो वचन ऐकतो. राजाचे म्हणजे कोणाचे देवाचे काय करतो वचन ऐकतो, पण हे त्याला काय करत नाही समजत नाही. का समजत नाही त्याचं कारण पुढं लिहिलेलं आहे की तेव्हा तो दुष्ट कोण सैतान येऊन काय करतो, तेव्हा तो दुष्ट येऊन त्यांच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. त्याच्या अंतःकरणात जे देवाचे वचन पेरलेले ते काय करतो हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे. या ठिकाणी सांगितले की वाटेवर काय जे वचन पेरले तो काय आहे हा आहे. वाटेवर जे बी पेरले तो काय आहे हा आहे. का ते उगवत नाही, कारण सैतान काय करतो त्याच्या मनातून येऊन काय करतो ते वचन ते बी काय करतो चोरून घेऊन जातो. पुढे पाहूया आपण. खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो. या ठिकाणी काय सांगितले की खडकावर पेरलेला तो हा आहे की तो वचन काय करतो ऐकतो आणि तत्काळ आनंदाने ग्रहण करतो. आनंदाने काय करतो ग्रहण करतो वचन देवाचे. आणि पुढे वाचूया. परंतु त्यास मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो. या ठिकाणी काय सांगितले कारण त्यास काय मूळ नसल्या कारणामुळे काय तो थोडाच वेळ काय करतो टिकतो. का आणि वचनामुळे या ठिकाणी काय सांगितले हे वचनामुळे संकट आले. वचनामुळे किंवा येशू देवावर विश्वास ठेवल्यामुळे काय केलं संकट आले किंवा छळ त्या ठिकाणी काय छळ झाला म्हणजे तो लागलेच फडखडतो. या ठिकाणी काय झालं वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला. कोणी त्याला काय केली धमकी दिली किंवा काय शिव्या दिली. तू येशूदेवाच्या भक्तीला काय येतोस, येशूदेवाच्या वर विश्वास का ठेवतोस, येशूदेवाचे वचन का ऐकतोस, असं कोणी काय धमकी दिली किंवा छळ झाला आणि संकट आलं त्याच्यामुळे काय करतो तो
लगलेच खडखडतो. या ठिकाणी सांगितलं काय खडखडतो. आणि पुढे सांगते की काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे. या ठिकाणी सांगितलं की काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो. या ठिकाणी काय सांगितलं की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ तुटवितात आणि तो निष्फळ होतो. या ठिकाणी सांगितले की काटेरी झाडामध्ये पेरलेला तो काय हा आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता संसाराची चिंता व द्रव्याचा लोभ मोह ही वचनाची काय करतात वाढ तुटवितात आणि तो निष्फळ होतो. या ठिकाणी काय सांगितलं की तो निष्फळ होतो. म्हणून आपण शेवटे पाहूया. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकून ते समजतो. या ठिकाणी सांगितलं की चांगल्या जमिनीमध्ये पेरलेला तो हा आहे की तो काय करतो वचन ऐकून काय करतो समजतो, तो फळ देतोच देतो. या ठिकाणी सांगितलं की चांगल्या जमिनीवर पेरलेला तो हा आहे की तो काय करतो वचन ऐकून ते काय करतो समजतो, तो काय करतो फळ देतोच देतो. कोणी 100 पट, कोणी 60 पट, तर कोणी 30 पट असे देतो. या ठिकाणी सांगितले की जो चांगल्या जमिनीमध्ये पेरलेला बी आहे तो काय करतो फळ देतोच देतो. म्हणजे तो चांगले जमीन म्हणजे काय तो काय करतो वचन समजतो. त्याला सांगितले काय चांगले जमीन सांगितले तो वचन समजतो, तो फळ देतोच देतो हे असं सांगितलं आहे. जो वचन समजतो तो फळ देतो देतो. आणि फळ कशाचं आहे तर फळ खाणारं फळ नाही तर काय आहे आत्म्याचे फळ आहे, मनुष्याचं फळ आहे. फळ म्हणजे काय आहे लोकांना काय आहे देवाकडे आणणं, हे काय आहे देवाला फळ देणं आहे. त्याला सांगितलं आहे की काय तो फळ देतोच देतो. तो काय करतो देवाविषयी जे वचन देवाचं ऐकतो ते समजतो आणि ग्रहण करतो आणि ते वचनाचं काय पालन करतो. आणि तो काय करतो वचन इतर लोकांना काय करतो सुवार्ता सांगतो, देवाचे वचन सांगतो आणि त्याच्यामुळे काय तो फळ देतो इतके त्याचं वचन ऐकून त्याची सुवार्ता ऐकून देवाजवळ येतात ते काय आहे फळ आहे. तर मित्रांनो आशा करतो वचन तुम्हाला समजले असेल, आणि समजलं नसेल तर कमेंट करून सांगा. आणि जर वचन तुम्हाला समजले असेल, वचनाद्वारे काय शिकायला भेटले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. म्हणजे नवीन असेल माझा यूट्यूब चॅनल प्रदीप दर्डीमध्ये सबस्क्राईब करा माझा यूट्यूब चॅनल प्रदीप दर्डी आणि जी बाजूला घंटा ती बनवता. सर्वांना